हाय मैत्रिणीनो, श्री स्वामी समर्थ. चला चाललंय माझं काम. काय काम करते? चिवडा बनवायचं काम चाललंय बा. तुम्ही म्हणता दिवाळी तर झाली, चिवडा आत्ता कसं काय? तर दिवाळी झाल्याच्या नंतर नागोबा ज्यावेळेस नागदिवे वगैरे करतो ना आपण, त्यावेळेस पण आम्ही करत असतो पा. तर परवा दिवशीच करंज्या केल्यात, आज बनवते चिवडा. तर हे पण लेटच केले बरा जास्त. भाजीची वाट पाहून भाजी बाई येत असते तर दिवाळीच्या वेळेस. ह्यावेळेस काय त्यांच्यात कांदे लागवड वगैरे सगळे कामं चालू असते तर त्यांचं काही येणं झालं नाही बा. म्हटलं त्यावेळेसच बनवते येते, त्यावेळेस नेमकं उशिरा म्हटलं उशिरा येतात का काही. खोबरं पण घेतलंय पातळून आता. खोबरं तळून घेतलं. आता पोंगे पण तळायचे. आता छान असे पोंगे आणले होते बाजारातून. पोंगे पण तळून घेऊ आता. आणि आता 11:30 वाजले, काम आवरले आत्ताच. म्हटलं एवढं करून घ्यावं आता. पोरं पण इथे शाळेतून आज शनिवार. कोणाकोणाचे काय काय कामं चालले ते नक्की सांगा. दिवाळीच्या फराळाच्या वेळेस हे तर बनवावंच लागतं. आणि इतर वेळेस पण कधी कधी खावंसं वाटतं. दिवाळी संपल्यानंतर जास्त खाण्याची इच्छा होती. छान अशी पोंगे पण तळून झाले. हे तर मग आपल्या रानमाळ्यामध्ये करंजी आणि चिवडा खाण्यासाठी आणि गरमागरम पोंगे. आता बाबा ताई पण येणार थोड्या वेळाने. म्हटलं तर मी येते मळ्यातच. म्हटलं या मग. आलं वाटतं आल्या. ताईंना मला जायचंय लग्नासाठी, त्यामुळे ते आवरूनच आले पा लग्नात जाण्यासाठीच. बाहेर आपणकडे गेले तर आता मुलं घरी गेले तोपर्यंत आम्ही तर जाणार. आप्पा आहेत घरी पोरांकडं. तर सांगितले सकाळीच त्यांना आम्ही जाणार आहेत म्हणून. तर जा म्हटले. भैया पण म्हटलं नाही काय यायचं का काय. म्हणजे लांब जायचंय त्याच्यामुळे नको वाटतं. तर आवरून आलात का तुम्ही लग्नाला जायला? कधी निघायचंय? हा का? पोरं आहेत त्यांना शाळेतून पण. थोडस थांबू, 12 पर्यंत थांबू. 12 वाजता पोरं येतील, मग ते आल्यावरच जाऊ मग. चला तर आवरून घेते मग. आता चिवडा बनवायचं काम चाललंय. तर लग्नाला आणि आपल्याला जायचं ग म्हणे तिथं जाऊन बसा गायांजवळ. दीदी कुठं जाऊ नको बाहेर. डोंगराकडे तिथं जाऊन बसणार तिथं जनावर कशी. ताईने तर नेऊन घातले जनावर. चला ताई बसू नका तिकडे चला ताई निघालेत मग आता. ताई सांगते कुठं जायचं कुठं नाही. जाऊन काय बसायचंच काम आहे तरी तिथं नुसतं. ताईने तर जनावर नेऊन घातलेत पुढं. ते माग माग जाते तरी पण. चला तर निघालेत मग आता. जेवण केलंय तू? का बरं लवकर केलं? तळी भरायला जायचे. आज आहे ना बरीच रोड असल्यामुळे ना बाईला जायचं तळी भरायला गावात. आणि मी पण स्वयंपाक घेतलाय पाक करून. पण वडी खाल्लीच नाही बाई तू. आळूच्या पानांच्या वड्या तळल्यात पाशात करून डायरेक्ट तळूनच घेत असते मी. होय एक खाणं गरम गरम. त्याला जायचं त्याच्यामुळे आहे ना ते पटपट जेवण केलं पा. आणि वडी त्याच्या खाण्यातच नाही आली. आता तो बघ ना संपल्या का मग मागल. मी ठेवणारच नाही वडी तुला खायला बरं का. जमन ना? सगळ्या खाऊन घेऊ आम्ही. दीदी वड्या ठेवायचं नाही बघायला बरं अजिबात. पोंगी पण तळले का ताई? तुम्ही जाताय काय घेऊन त्याला? आणून घाल परत आणून घालते म्हणे. पण तळी उचलायला जाऊ म्हणे आम्ही गावात. घेऊन येतो. आळूचे पानं पण चालवलेत ताईंनी पण गावात. आणि गावातल्या घरी देव असल्यामुळं गावातल्या घरी देव आहेत तर मग तिथं मग तळी उचलायचं काम चालू आहे. त्याचे भैया त्याचे मित्र बोली ना. भैया मित्रांना बोलवणार आहे काय तू? गोल्या त्याला न्यायचं काय गावात? गोल्याला
गोल्या पण येईन. त्यांनी चपाती खाल्ली नाही अहो. चपाती नाही खाल्ली गोल्याने अजून. भैया तर भैया तू जेवण करून चाललं, गोल्याला तसंच चालवलंय. आता खाणार पण नाही. आता तुम्ही निघाले म्हटलं ते खाणार पण नाही चपाती. आता ते तुमच्या सोबतच निघाल. चला तर भैया आता गेलाय आता. आणि वड्यात पण तयार झाले. दाजी पण आली नाही अजून. या मग जेवायला आपल्या रानमळ्यामध्ये गरम गरम अशा वड्या खायला आळूच्या पानाच्या. चला बाय. बाय 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 मैत्रिणींनो.